पण आता सविस्तर बातम्या पाहूया। सुरुवातीला बातमी आहे, गेल्या आठवड्याभरापासून राज्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे अधिवेशनादरम्यान गदारोळ झाला। शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केली आणि संपामुळे नुकसानीचे पंचनामे होत नाहीयेत, त्यामुळे यावरती तातडीने मार्ग काढण्याची मागणी विरोधकांनी केली। सत्ताधाऱ्यांकडून योग्य उत्तर मिळत नसल्याने विरोधकांनी सभात्याग केला। विरोधकांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यावरती योग्य उत्तर मिळत नाही असा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला आणि पुन्हा एकदा विधान भवनाच्या पायऱ्यांवरती बसून आंदोलनाला सुरुवात केली। विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एक तर सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणले 95% सरकारी कर्मचाऱ्यांच्याकडे हरामची कमाई आहे। अध्यक्ष महोदय, पटतं का? 95% कर्मचाऱ्यांच्याकडे हरामची कमाई आहे, अशा प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य संजय गायकवाड या सदस्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। अध्यक्ष महोदय, ज्यांच्याकडनं आपल्याला काम करून घ्यायचं ठीक आहे, पाचवी बोटं सारखी नसतात हे आम्हाला पण अध्यक्ष महोदय कळतं, परंतु तुम्ही सगळ्यांना जर एका मोजमापामध्ये धरायला लागला तर ते नाउमेद झाले तर अध्यक्ष महोदय राज्य चालणार कसं आणि या गारपिटीतनं लोकांना मदत होणार कशी? संप चालू आहे। संप चालू असताना तिथं पंचनामे करायला जर यंत्रणा नसेल तर सरसकट तातडीने आजच्या आज सरकारने त्यांना सरसकट तातडीने आजच्या आज महसूल मंडळाच्या प्रमाणे त्यांना ताबडतोब दिलासा म्हणून आजच्या आज काही एकराला काहीतरी ताबडतोब रक्कम जाहीर करावी आणि त्याचं वाटप सुरू करावं। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या आजच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी अवकाळीचा, गारपिटीचा आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा मुद्दा, त्याचसोबत कर्मचाऱ्यांच्या संपाचा देखील मुद्दा उपस्थित केला। मात्र योग्य समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे विरोधी पक्षातल्या आमदारांनी सभात्याग करण्याचा निर्णय घेतला। त्याआधी जयंत पाटील आणि अजित पवार यांनी हे मुद्दे उपस्थित करताना आपण पाहिलं आज सभागृहात। विरोधकांची मागणी आहे की सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, त्याचसोबत जे कर्मचारी संपावरती आहेत त्यामुळे पंचनामे करण्यास उशीर होतोय आणि यावरती सरकारनं तोडगा काढावा अशी मागणी विरोधी पक्षातल्या आमदारांनी केली आहे। स्ट्राईकवर असला पंचनामे होऊ शकत नाही, पण राज्यामध्ये सगळे कार्यक्रम चालू आहे, शासनाचे कार्यक्रम, त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये कर्मचारी उपस्थित राहू शकते। त्या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री होते, त्यांच्या कार्यक्रमात कर्मचारी उपस्थित राहत होते।